आणि आणखी त्याच्या जर तुम्ही डायरीवर नोट्स बनवल्या तर आणखी उत्तम. का तुम्ही काहीच वाचलं नाही, डायरेक्ट पुस्तक हातात घेतलं की झोपली. सायकोलॉजिकल स्टेज माइंड म्हणतो स्टॉप इट. कारण आपल्याला काय बॅकग्राऊंड नसतं. आता इतिहास भूगोल याच्यात तसं होत नाही, कारण सगळ्यांचं 12वी झालेलं आहे आणि BA वगैरे असलेले बरेचसे मुलं आहेत. तर 12वी पर्यंत इतिहास भूगोलचा संबंध येतो म्हणजे येतोच, पण चालू घडामोडी संबंध येतो का? नाही येतो, काही संबंध नाही. चालू घडामोडी जस्ट एक आपल्या घरी कोणी पेपर वाचत असेल तर आपण वाचतो पेपर कधीतरी. तर चालू घडामोडीला आपण पर्टिक्युलर विषय घेत नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला कमी मार्क्स पडण्याची शक्यता जास्त असते. आता होत आहे काय, इतर विषयामध्ये सगळे पुस्तक आपण पाठ करून ठेवतो. जसं तुम्हाला टीना दाबीचं नाव ऐकलं असेल की टीना दाबीने एम लक्ष्मीकांतचं पुस्तक 36 वेळा वाचलं होतं, 36 टाइम्स. म्हणजे त्यातला शब्द पाठ झाला होता. तशा प्रकारे आपण देसली किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक किमान 4-5 वेळा तरी वाचतो आणि म्हणून त्यातला प्रश्न आपला जात नाही. त्यावर जर प्रश्न आला तर उत्तर चुकत नाही. मग फक्त तुम्हीच वाचता का ते पुस्तक? इकॉनॉमीला कोळंबे सर आणि देसले सर तुम्हीच वाचता का? नाही. महाराष्ट्रातील 90% विद्यार्थी वाचतो. सरळ सेवेला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक फक्त तुम्हीच वाचता का? नाही. मराठी इंग्लिशला 90% विद्यार्थी वाचतात. मग जर त्यातला प्रश्न आला तर 90 पैकी 80% विद्यार्थ्यांचा बरोबर येणार. मग कट ऑफ मध्ये काय फरक पडणार? लक्षात येते का मी काय? म्हणून ज्या विषयांमध्ये आपल्याला सारखे मार्क्स पडतात त्या विषयाने कट ऑफ मध्ये काहीही फरक पडत नाही. आणि ज्या विषयामध्ये फ्लक्च्युएशन जास्त आहे, लवचिकता जास्त आहे, की एखाद्याला मार्क जास्त मार्क पडतात, 15 पैकी 12 आहे करंट अफेअर्सला, एखाद्याला 4च पडतात, तिथे तुमचं रिझल्ट जाण्याची आणि येण्याची शक्यता जास्त असते. गणित बुद्धिमत्ता एक विषय तसाच आहे, कारण तो प्रॅक्टिकल विषय, तो तुम्ही पाठ करू शकत नाही. आज पाठ केले उद्या विसरणार. म्हणून गणित बुद्धिमत्ता, सायन्स आणि करंट हे 3 असे विषय की जे तुमचा रिझल्ट घालवतात आणि रिझल्ट आणतात पण. लक्षात घ्या, तिन्ही बाबी रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर्स. गणित बुद्धिमत्तेवर मी नंतर बोलतो, कारण हे तिन्ही विषय माझ्या आवडीचे, तिन्ही पुस्तक लिहिलेले आहेत एकदम, त्याच्यावर मी नंतर बोलतो. करंटवर आधी बोलतो. आता करंट वरती आपल्याला काय स्ट्रॅटेजी करायची, वर्षभरात काय करंट आपल्याला झालंय आगामी परीक्षांसाठी, आणि आपल्याला फ्युचरच्या परीक्षांमध्ये कशी तयारी करायची, जास्त मार्क्स कसे घ्यायचे ते आपण पाहू. करंट अफेअर्स हा जनरली न्यूजपेपरवर आधारित विषय आहे. तुम्हाला डेली न्यूजपेपर वाचणं म्हणजे वाचणंच, त्याला काही तुम्हाला ऑप्शन नाही. तुम्ही डायरेक्ट पुस्तक वाचलात कळेल तुम्हाला, तो काय इंग्लिश सारखा विषय नाही, त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, परंतु ते उद्या लक्षात राहील की याची काय खात्री नाही. पण तोच जर तुम्ही न्यूजपेपर वाचला असेल तर तुम्हाला पटकन लक्षात राहील. एक छोटंच उदाहरण सांगतो. पेट्रोल पंपवर गेल्यानंतर एक बॅनर लावलेला असतो पहा, आणि तिथे गॅस सिलेंडर ठेवलेला असतो आणि पंतप्रधान मोदींचा फोटो आहे आणि तिथे योजनेचं नाव लिहिलेलं आहे. कोणतं लिहिलेलं? 3-4 वेळा एमपीएससीने प्रश्न विचारले, उज्ज्वला योजना कशाशी संबंधित आहे? आता उत्तर सांगण्याची गरज आहे का? कशाशी संबंधित असेल असं तुमचं केस? लगेच डोक्यात गॅस पेटतो आपल्या, कारण तिथे गॅस सिलेंडर पाहिलेला आहे. ही आपली एमपीएससी असते. फक्त पुस्तकातूनच नॉलेज घ्यायचं असं काही नाही. तसंच न्यूजपेपरचं आहे. न्यूजपेपरमध्ये एखादी घडामोडी रोमांचकांचा आपण वाचतोय अनुभव कुठणार आहे, मग तो जर वाचला असेल आणि पुस्तक वाचलं तर रूढीकरण होतं. लक्षात ठेवा, रूढीकरण होता. आणि काहीच ओमायक्रॉनच माहित नाही आपल्याला, फक्त तो कोरोनाचा एक व्हेरिएंट आहे एवढंच माहित आहे, तर मात्र जड जात आपल्याला वाचायला, मग झोप यायला लागते. असं सगळ्या विषयांचं. इतिहासाला तसंच होतं. 1857च्या उन्हाळ्याला आपण झोपतो आणि 1957 उठतो डायरेक्ट 43. भरपूर शक्यता असते. त्याच्यासाठी काय करायचं की चालू घडामोडीला डेली पेपरचा भर ठेवा. त्यामध्ये लोकसत्ता सगळ्यात फेमस पेपर आहे मराठीमध्ये. सेकंड नंबरला येतो महाराष्ट्र टाइम्स, अतिशय चांगला पेपर आहे. दोन्ही पेपर आपल्या पेपरमध्ये येतात. इंग्लिशमध्ये पाहिलं तर द हिंदू हा टॉपचा पेपर आहे. तो इथे मला वाटतं एका दिवस असा अवेलेबल होतो काही, तर हरकत नाही. काही एक दिवस शिळ वाचलं तरी काय फरक पडत नाही. असं एक दिवस शिळच असतं तर पुढे लाईव्ह असतात न्यूज, त्यामुळे लोकसत्ता वाचतात कालचे न्यूज राहतात, काय फरक पडत नाही. आणि सेकंड नंबरला मी तरी वैयक्तिक द इंडियन एक्सप्रेसला महत्व देतो. कारण काय, टाइम्स ऑफ इंडिया हा फार
मायन्यूट पेपर आहे, त्याच्यामध्ये इतक्या घडामोडी असतात, इतकं त्याच्यामध्ये ग्राफिक्स वगैरे असतात, जड जातं वाचायला. पण इंडियन एक्सप्रेस नाही वाचलं तरी चालेल, कारण काय, इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता एकाच समूहाचे पेपर्स आहेत, तो इंग्लिशमध्ये हा मराठीमध्ये. म्हणून बरेचसे न्यूज या सिमिलर असतात दोन्हीमध्ये. आणि टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टाइम्स ग्रुपचे पेपर आहेत, दोन्हीमध्ये भरपूर सिमिलॅरिटी असते. म्हणजे ते दोन्ही इंग्लिश पेपर इकडे मराठीमध्ये कव्हर होऊन जातात आपल्याला. पण दर हिंदूला मराठीमध्ये असं काही त्यांचं वर्जन नाही, म्हणून त्या वाचणं आपल्याला अनिवार्य आहे एमपीएससी साठी. सरळ सेवेला काय करायचं, सरळ सेवेला तुम्ही लोकसत्ता वाचलं तरी चालेल. ठीक आहे. आता त्याच्यापुढे काय करायचं, एवढे पेपर वाचणं शक्य झालं नाही तर एक पेपर तुम्ही वाचा, एक दुसऱ्या मित्राला वाचायला लावा आणि डायरी तयार करा तुमची. डेली त्यामध्ये लिहा जे काही तुम्हाला त्याच्यामध्ये नोट्स आढळतात, शॉर्टकट लिहा आणि ते अंडर करा एकमेकांमध्ये. हा सगळ्यात उत्तम फंडा असतो की ग्रुप डिस्कशनचा आपला फायदा होतो, मीटिंगमध्ये बसत असतात तर डेली काढायचं. आता त्याचा टायमिंग वगैरे काय ते नंतर सांगेल की चालू घडामोडीसाठी सकाळी पेपर आणला आपण 7 वाजता बसलो की किती वाजता बसतो रेडिंगला, 7ला वाजता ना. आता थंडीचे दिवस म्हणून 7ला, नंतर उन्हाळ्यात तुम्हाला 6:30-6 बसलंय बसावंच लागेल, कारण तेवढे विद्यार्थी आपल्याशी कॉम्पिटिशन करणारे आहेत. पण 7ला बसलं तर 9 पर्यंत आपला पेपरच चालू, आणि काहीतरी त्यामध्ये त्रासदायक एखादी घडामोडी आली दिवसभर चक्र फिरत राहतो. होमायक्रॉन 26,000 झाले, 28,000 झाले, ते डोक्यात फिरत राहतं. म्हणून सकाळी कधी न्यूजपेपर वाचत नाही स्कूल काही थंड असतं, बरेच नाही सांगणार तुम्हाला, पण मी सांगतो माझ्या अनुभव. कधी दुपारच्या पिरियडमध्ये पेपर वाचायचा जेवण झाल्यानंतर. पेपर वाचताना वामकुक्षी आली तर काय फरक पडत नाही, बरोबर आहे. झोप लागली तरी काय फरक पडत नाही, नंतर उठून आपण पुन्हा कंटिन्यू करू शकतो आणि तो रिलॅक्स पिरियड असतो, म्हणून तिथे वाचायचं. सकाळच्या पिरियडमध्ये स्ट्रॉंग विषय वाचायचा. आता चालू घडामोडीमध्ये सरळ सेवेला जनरली पोलीस भरती किंवा तलाठीला 7-8 प्रश्न असतात ॲव्हरेज, लक्षात ठेवा. आता सरळ सेवेवाल्यांसाठी आणखीन एक फंडा सांगतो काय झालेलं आहे इतिहासामध्ये. 2017ची गोष्ट आहे. आपल्या इथे रेड्डी समथिंग जे होते एसपी होते बघा, रेड्डी साहेब त्या पिरियडमध्ये. आता ते नोड ऑफ सॉफ्टचे असतात, मग पोलीस पेपर कोण सेट करतो, कोणाला अथॉरिटी पेपर सेट करायची, कोणाला अधिकार आहे पेपर सेट करायचा, आणि तलाठीचा जिल्हाधिकारी. त्यावेळी ते साऊथचे होते, ते रेड्डी आंध्र प्रदेशचे. मग ते पेपर सेट करतील का पोलीस भरतीचा? एकही विषय सेट करू शकत नाही का, त्यांना जो विषय येतो तोच नाही पोलीस भरती, इंग्लिश, बरोबर आहे. मग अशा वेळी ते काय करतील, त्यांना तर मराठी येत नाही, अशा वेळी काय करत असतात तुम्हाला माहित पाहिजे ना. का इंटरव्ह्यू मध्ये विचारतात त्यांना, ज्यांना इंटरव्ह्यू मध्ये विचारतात तर ते त्यांचे पॉवर्स डेलिगेट करत असतात, हस्तांतरित करतात पॉवर्स त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना. मग त्यांचे खालचे अधिकारी कोणी ऍडिशनल एसपी मग डीवायएसपी. ऍडिशनल एसपी जर इकडचे असते ओके, ते असतातच कारण प्रमोशन मध्ये जातात, तर त्यांनी ते डेलिगेट केले. आणि डीवायएसपी वगैरे जे आहेत 4-5 डीवायएसपी जे असतात एसपी ऑफिसला, ते जनरली काय करतात की ते आता अभ्यासात असतात का, काही संबंध नाही ना. एकदा सिलेक्शन झाले की एक पेपर वगैरे वाचलं असं ठीक आहे, नाही वाचलं नाही वाचलं त्यांचा प्रश्न असतो. म्हणून ते काय करतात, मार्केटमध्ये नाव असलेले पुस्तक आहे सगळ्या विषयांची ते आणायला लावतात. स्वतः जातात का दुकानावर, हर्षदीप पुस्तकावर स्वतः जाऊन खरेदी करून आणतील का, नाही जातात. त्यांच्याकडे यंत्रणा किती मोठी. मग त्यांनी खालचे जे कॉन्स्टेबल PSI आहे ते दोघांना बोलवलं.